हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. एप्रिल 2023 मधला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे राजकीय. थोडा मोठा टॉपिक झालेला आहे या महिन्यातला, म्हणून आपण त्याचे 2 भाग केलेले आहेत. आजचं आपलं राजकीय सेक्शन मधलं पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज आपल्यासाठी फार त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. 3 पक्षांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्या ठिकाणी काढून घेण्यात आलेला आहे. त्यासोबत ऑफिशियली एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली की ती म्हणजे नवीन एक राष्ट्रीय पक्ष असेल, तो म्हणजे आम आदमी पक्ष. याच्यापूर्वी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वर्तमानपत्रांमध्ये असं आलं होतं की आम आदमी पक्ष आता राज्यातला किंवा देशातला नवीन राष्ट्रीय पक्ष असेल, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. इवन मी पण इयरबुकमध्ये असं सांगितलं होतं की आम आदमी पक्ष आता नवीन राष्ट्रीय पक्ष झालेला आहे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. परंतु निवडणूक आयोगाकडून तशी मात्र ऑफिशियली घोषणा करण्यात आलेली नव्हती. एप्रिल 2023 मध्ये निवडणूक आयोगानं ऑफिशियली घोषणा केलेली आहे की आम आदमी पक्ष हा भारताचा नवीन राष्ट्रीय पक्ष असेल. परंतु त्याच वेळेला निवडणूक आयोगानं 3 पक्षांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून देखील घेतलेला आहे. सो कुठले हे 3 पक्ष आहेत, कुठला जो नवीन पक्ष आहे त्याची इतर माहिती काय असेल, आणखी निवडणूक आयोगाचे काही महत्त्वाचे निर्णय असतील, राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय, सध्याला एकूण किती राष्ट्रीय पक्ष राहिलेले आहेत, हे आपण 1 बाय 1 त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, आम आदमी पक्ष जर वगळला तर पूर्वी भारतामध्ये 8 राजकीय पक्ष होते. ओके, राष्ट्रीय पक्ष होते. 8 वजा हे 3 म्हणजे आत्ताचे हे 3 वजा झालेले. सो 8 वजा 3 5 आणि आम आदमी नव्यानं मिळालेला राष्ट्रीय पक्ष त्या ठिकाणी, त्यामुळं 5 + 1. सो असे भारतामध्ये सध्याला 6 राष्ट्रीय पक्ष त्या ठिकाणी राहिलेले आहेत. जर तसं बघायला गेलं तर आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला 6वा पक्ष आपण म्हणू शकतो, कारण निवडणूक आयोगानं ऑफिशियली घोषणा आत्ताच त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु गुजरात इलेक्शनच्या वेळेला त्या ठिकाणी असं म्हटलं जात होतं की आम आदमी पक्ष आता नवीन राष्ट्रीय पक्ष झालेला वगैरे आहे. परंतु ऑफिशियली निवडणूक आयोगाकडून आम आदमी पक्षाला एप्रिल 2023 मध्येच त्या ठिकाणी अशा प्रकारचा दर्जा दिलेला आहे. सो आपण बघूयात कुठले 3 पक्ष आहेत ज्यांचा राष्ट्रीय दर्जा त्या ठिकाणी काढून घेतलेला आहे. एक आहे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, दुसरा आहे ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि तिसरा आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. ओके, सो राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया असे 3 पक्ष आहेत ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्या ठिकाणी काढून घेण्यात आलेला आहे आणि हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. जेव्हा की ह्या 3 पक्षाचा दर्जा तसा काढून घेण्यात आलेला आहे, आता राष्ट्रीय पक्ष म्हणून त्या ठिकाणी एका पक्षाला नव्यानं मान्यता देण्यात आलेली आहे, तो आहे आम आदमी पक्ष. त्यामुळं सध्याला भारतामध्ये राष्ट्रीय पक्षांची एकूण संख्या ही 6 इतकी त्या ठिकाणी झालेली आहे. आता हा जो काही आम आदमी पक्ष आहे त्या पक्षाविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात, कारण त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. सो काय आहे हा आम आदमी पक्ष? याची स्थापना झालेली आहे संविधान दिना दिवशी 2012ला, म्हणजे 26 नोव्हेंबर 2012 या दिवशी या पक्षाची स्थापना झाली. या पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष सगळ्यांना माहीत आहेत, अरविंद केजरीवाल त्या ठिकाणी आहेत. या पक्षाचं पक्षचिन्ह पण तुम्हाला माहीत असेल, झाडू किंवा ब्रूम असं पण त्याला म्हणू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या पक्षाला 4 राज्यामध्ये राज्य पक्ष म्हणून देखील मान्यता आहे. कुठलेही राज्य आहेत? गुजरात, पंजाब, गोवा आणि दिल्ली. यातलं तुम्हाला सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, पंजाब पण लक्षात राहू शकतं, दिल्ली पण लक्षात राहू शकतं. विसरायचं कुठलं नाही आहे, गोवा आणि गुजरात. जी वरनं त्या ठिकाणी आहेत. एक आहे गुजरात आणि दुसरा आहे गोवा. सो दोन्ही गोवा आणि गुजरात जी वरनं त्या ठिकाणी आहेत. ओके, सो जी असं लक्षात ठेवू शकता, कारण दिल्ली विसरणार नाही आपण, कारण दिल्लीमध्ये त्यांची सत्ता आहे. अरविंद केजरीवाल स्वतः मुख्यमंत्री आहेत. पंजाब पण आपण विसरणार नाही, कारण पंजाबमध्ये भगवंत मान यांचं सरकार आहे, जे आप पक्षाचे नेते आहेत. सो आपल्याला विसरण्याचं लॉजिक कुठलं आहे, तसं विसरूच कुठलं शकतं. एक आहे गुजरात आणि दुसरा आहे गोवा. सो जी लक्षात ठेवा. जी प्लस पंजाब प्लस दिल्ली असे त्या ठिकाणी राज्य आहेत, ज्या राज्यामध्ये त्यांना राज्य पक्षाचा दर्जा त्या ठिकाणी आहे. संसदेमध्ये त्यांना लोकसभेत एकही जागा नाही आहे, परंतु राज्यसभेत त्या पक्षाला 10 जागा त्या ठिकाणी आहेत. सो आयोग इथं प्रश्न विचारू शकतं, जर डिटेलमध्येच विचारायला गेलं तर. पंजाब, दिल्ली, गोवा आणि गुजरात या राज्यांच्या विधानसभेमध्ये त्यांना किती जागा आहेत हे मी त्या ठिकाणी लिहिले. परंतु तुम्हाला पंजाब आणि दिल्लीचंच माहिती असू द्या, कारण पंजाब आणि दिल्लीमध्ये त्यांची सत्ता आहे. पंजाबमध्ये 117 पैकी 92 जागा आहेत, दिल्लीमध्ये 62 पैकी 70 पैकी त्यांना 62 जागा त्या ठिकाणी आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्यांची दिल्ली आणि पंजाब या 2 राज्यांमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे.
31 सत्ता त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. 117 पैकी 92 म्हणजे जागा फार मोठ्या झाल्या. ओके, अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. भगवंत मान हे आप पक्षाचेच नेते त्या ठिकाणी आहेत. ओके, सो असू द्या माहिती की जर प्रश्न विचारलाच की डिटेलमध्ये, सो आम आदमी पक्षाची सत्ता कुठं आहे किंवा कितवा पक्ष वगैरे ठरलेला आहे. ओके, येस. आता केंद्रीय निवडणूक आयोगानं काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. जसं 3 पक्षांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतलाय, आम आदमीला दिलेला आहे, तसं आणखीन काही महत्त्वाचे निर्णय आहेत. ओके, जरी तृणमूल काँग्रेस या पक्षाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढून घेतला असला तरी या निवडणूक आयोगानं पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये हा तृणमूल काँग्रेस पक्ष राज्य पक्ष म्हणून असेल हा दर्जा त्यांनी कायम ठेवलेला आहे. याचा अर्थ तृणमूल काँग्रेस आता राष्ट्रीय पक्ष नाही, परंतु पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये तो राज्य पक्ष म्हणून आहे. ऑब्व्हियसली तृणमूल काँग्रेसची सत्ता पश्चिम बंगालमध्ये आहे, त्यामुळं पश्चिम बंगालमध्ये तो राज्य पक्ष असणारच आहे. आणखीन एक राज्य आहे नॉर्थ ईस्टमधलं त्रिपुरा, तिथं पण तो राज्य पक्ष म्हणून त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर काही पक्षांना नव्यानं राज्य पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे. परीक्षेसाठी आपल्यासाठी हे एवढं महत्त्वाचं नाहीये, कारण याच्याबद्दल आयोग एवढं डिटेलमध्ये प्रश्न विचारणार नाही, पण स्टील आयोगाचं लिमिट्स आपल्याला सांगता येत नाहीत म्हणून आपल्याला माहित पाहिजे. लोक जनशक्ती नावाचा पक्ष आहे, त्याला नागालँड मधला राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली. व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी नावाचा पक्ष आहे, त्याला मेघालयमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. नंतर आहे टिपरा मोथा पक्ष, जो त्रिपुरामधील नवीन राज्य पक्ष असणार आहे. जर आयोगाने प्रश्न विचारला तर खूप चॅलेंजिंग प्रश्न हा होऊ शकतो की पक्षाचं नाव आणि राज्य असं विचारलं जाऊ शकतं. सो काहीतरी कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, नंतर राज्य पक्ष म्हणून दर्जा गमावलेले पक्ष. इथं तर काही पक्षांना काही राज्यांमध्ये राज्य पक्षांचा दर्जा आहे, परंतु ऑलरेडी काही पक्षांना राज्य पक्षांचा दर्जा होता, त्यांचा तो काढून घेण्यात आलेला आहे. जसं 3 पक्षांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला, तसं आपल्याला बघायला पाहिजे की कुठली पक्ष आहेत. तर राष्ट्रीय लोकदल पक्ष नावाचा पक्ष आहे, ज्याला उत्तर प्रदेश म्हणून राज्य पक्षाचा दर्जा काढून दिलाय. रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पक्षाला पश्चिम बंगालमधील राज्य पक्ष म्हणून दर्जा काढून घेतलाय. आणि भारत राष्ट्र समिती, जी पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती म्हणून देखील ओळखला जायचा, त्याला आंध्र प्रदेश राज्यातून राज्य पक्ष म्हणून दर्जा त्याचा काढून घेतलेला आहे. सो आयोगाने जरी प्रश्न विचारला तर मला वाटत नाही की इथं या टॉपिकवरती प्रश्न विचारतील. एक, कोणते 3 पक्ष आहे ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतलाय, किंवा कोणता पक्ष आहे ज्याला नव्यानं राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे. ओके, चलो आता हे राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय, हा राष्ट्रीय पक्ष जर मिळायचा असेल दर्जा तर कुठले निकष पूर्ण करावे लागतात, आणि जर असा दर्जा मिळाला तर फायदे काय असतात, काय विशेष अधिकार भेटतात, हे पण आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये सध्याला 6 राष्ट्रीय पक्ष त्या ठिकाणी राहिलेले आहेत, कारण 3 पक्षांचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा काढून घेतलेला आहे. आता शिल्लक राहिलेले 6 कुठले तर आपल्याला माहित पाहिजे. एक तर 2 पक्ष तुम्हाला माहितच आहेत. ओके, आता पेरिंग मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं थोडं, भाजप आणि काँग्रेस हे 2 पेरिंग मध्ये लक्षात ठेवा. नंतर बघा CPIM किंवा BSP. ओके, लक्षात ठेवा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, किंवा आपण त्याला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी किंवा CPIM म्हणतो, पण तुम्ही काय लक्षात ठेवा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी. ओके, सो भाजप आणि काँग्रेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एकसारखं, आणि त्या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टी असं लक्षात ठेवायचं. कारण इथं बघा काय आहे, मार्क्सवादी, इथं काय आहे, समाजवादी. ओके, आता बघा इथं राहिलेले दुसरे पक्ष आहेत बघा, आपल्याला त्याचं पेरिंग लक्षात ठेवायचं आहे, NPP आणि AAP. ओके, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी. ओके, सो NPP आणि AAP असं लक्षात ठेवायचं आहे. नॅशनल पीपल्स पार्टी हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला ईशान्य भारतातील पहिला पक्ष आहे. ओके, सो पेरिंग मध्ये लक्षात ठेवा जेणेकरून लक्षात राहील. ओके, पहिलं पेरिंग काय आहे, BJP काँग्रेस, जे एकमेकांचा फार आदर करतात, फार रिस्पेक्ट करत असतात. हे पक्ष एकमेकांना कधी शिव्या वगैरे देत नाहीत, खूप चांगले पक्ष एकमेकांशी बोलत वगैरे असतात. दुसरे CPIM आणि समाजवादी, मार्क्सवादी आणि समाजवादी असं लक्षात ठेवा. तुम्ही बसप असं देखील म्हणू शकता. आणि दुसरा आहे NPP आणि AAP, नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी, जो नव्यानच त्या ठिकाणी आहेत. सो आयोग प्रश्न काय विचारतं थोडं चॅलेंजिंग आहे की जर विचारलं
आम आदमी किंवा देशातला 6वा राष्ट्रीय पक्ष कुठला आहे किंवा आम आदमी हा देशातला कितवा राष्ट्रीय पक्ष ठरलाय, तर मला असं वाटतं की तसा 6वा यायला पाहिजे, कारण निवडणूक आयोगानं घोषणा मात्र ऑफिशियली एप्रिलमध्ये केलेली आहे. सो ह्याच्या अगोदर जे काही शिकवलं ते थोडं विसरून जायचं. ओके, त्यामुळं जर विचारलंच की आम आदमी हा देशातला कितवा राष्ट्रीय पक्ष ठरलेला आहे, तर 6वा म्हणणं जास्त संयुक्तिक ठरणार आहे. कारण पूर्वी 8 होते, 8 मधून 3 गेल्यात, राहिल्यात 5 आणि आता हा 1. सो आपण म्हणायला काय हरकत नाही की नॅशनल आम आदमी हा त्या ठिकाणी 6वा राष्ट्रीय पक्ष ठरलेला आहे. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता द्यायचं असेल किंवा राज्य पक्ष म्हणून मान्यता द्यायचं असेल तर निवडणूक चिन्हे आरक्षण व वाटप आदेश 1968चा आधार त्या ठिकाणी घेतला जातो. आता आपण महत्त्वाची गोष्ट बघूयात. हा संदर्भ तुम्ही पॉलिटीमध्ये पण बघितलेला आहे की जर एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता द्यायची असेल तर निकष काय आहेत, कोणकोणते निकष पूर्ण करावे लागतात. आता बघा, टोटल 3 निकष आहेत. 3 निकषापैकी एक निकष पूर्ण करावा लागतो, म्हणून आपण त्या ठिकाणी किंवा किंवा हा शब्द लिहिलेला आहे. हे 3 निकष आहेत, 1, 2 आणि 3. ह्या 3 पैकी एक कुठलं तरी तुम्हाला पूर्ण करावे लागेल. ह्यातला एक जरी निकष पूर्ण केला तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते. 3च्या 3 पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. पहिला निकष काय बघा. ओके, लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये, म्हणजे नुकतीच झालेली जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकामध्ये कोणत्याही 4 किंवा अधिक राज्यांमध्ये, लक्षात ठेवा, लोकसभा किंवा विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये 4 किंवा अधिक राज्यांमध्ये पात्र मतांपैकी 6% मतं मिळाली पाहिजे किंवा प्लस काय, कोणत्याही 1 किंवा अधिक राज्यातून लोकसभेच्या किमान 4 जागा जिंकल्या पाहिजेत. ओके, लक्षात ठेवा, जी काही लोकसभेची किंवा विधानसभेची इलेक्शन झालेले आहे त्या इलेक्शन्समध्ये 4 किंवा अधिक राज्यांमध्ये 6% मतं पडली पाहिजे आणि कोणत्याही 1 किंवा अधिक राज्यातून लोकसभेच्या 4 जागा मिळाल्या पाहिजे. याचा अर्थ 6% मतं पाहिजेत आणि 4 जागा पाहिजेत. पण ह्या 4 जागा कुठल्या आहेत, लोकसभेच्या आहेत. लक्षात ठेवा, 6% मतं लोकसभा आणि विधानसभेचे आणि 4% 4 जागा पाहिजे. सो असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, 6% 4 मते. ओके, सो 64 असं लक्षात ठेवलं तरी काय अडचण त्या ठिकाणी नाही. नंतर लोकसभेच्या निवडणुकी, समजा हे पूर्ण होत नाही तर काय असू शकतं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण जागांपैकी किमान 2% जागा. आता वरती किती बघितलं होतं आपण, 6% मतं बघितलं होतं, इथं आपण 2% जागा बघतोय. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकूण जागांपैकी 2% जागा प्लस लोकसभेच्या किमान 3 राज्यातून उमेदवार निवडून आले पाहिजे. आता इथं सगळा आकड्यांचा खेळ असतो. पहिलं तुम्ही लक्षात ठेवा 64, दुसरं लक्षात ठेवा 23 म्हणजे काय, किंवा 20% 3 असं लक्षात ठेवू शकता. ओके, सो इथं आपण काय दिलंय, जिथं सिम्बॉल नाही तिथं जागा आहेत. इथं काय दिलंय, 66% असं आपण दिलंय, 64 लिहिले, मध्ये पर्सेंट चिन्ह दिले, म्हणजे काय 6% मतं पाहिजे किंवा 4 जागा पाहिजे. इथं काय बघतोय आपण बघा. ओके, 2% जागा पाहिजेत आणि 3 राज्यातून उमेदवार निवडून आलं पाहिजे. सो तुम्ही असं पण त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. सो जेव्हा आकड्यांचा खेळ असतो तेव्हा अशा गोष्टी लक्षात ठेवा. नंतर काय, किमान 4 राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता पाहिजे. जसं आम आदमी पक्षाला आपण बघितलं, पंजाब असू दे, दिल्ली असू दे, गोवा असू दे, गुजरात असू दे, या 4 राज्यामध्ये त्याला राज्य पक्षाचा दर्जा आहे, म्हणून त्याला काय मिळू शकतं, राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते. जर त्या राज्याला किमान 4 राज्यांमध्ये राज्य पक्ष म्हणून मान्यता असेल तरी देखील त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते. सो बेसिकली तुम्हाला हे किंवा किंवा मध्ये आहे, 3 निकष आहेत. त्या 3 निकषांपैकी कुठलाही एक निकष जर त्या पक्षानं पूर्ण केला तर त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळतो. आता प्रश्न राहिला, एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर त्यांना कुठले कुठले विशेष अधिकार भेटतात. पहिला विशेष अधिकार भेटतो तो कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राखीव असलेलं निवडणूक चिन्ह वापरता येतं. समजा आम आदमी पक्षाचा एखादा नेता महाराष्ट्रातून उभा राहिलाय तर तो झाडू या चिन्हावर त्या ठिकाणी
लोकसभेला उभा राहू शकतो किंवा विधानसभेला उभा राहू शकतो. याचा अर्थ युनिव्हर्सल एक वापरण्यासाठी एक निवडणूक चिन्ह त्या ठिकाणी तुम्हाला मिळतं. दुसरं काय, सरकारी मालकीच्या दूरचित्रवाणी आणि रेडिओ केंद्रावरून राजकीय प्रचारासाठी राखीव वेळ त्या ठिकाणी मिळते. बेसिकली समजा टीव्ही असेल, ऑल इंडिया रेडिओ असेल तर तिथं तुम्ही प्रसार करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला राखीव वेळ देखील मिळते. नंतर जो काही निवडणूक आयोग आहे त्या निवडणूक आयोगाकडून अपडेटेड वोटर लिस्ट मिळते, म्हणजे अद्ययावत मतदार यादी मिळते, जी निवडणूक लढण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर निवडणुकीच्या वेळी 40 स्टार प्रचारक ठेवण्याची परवानगी मिळते. तुमचे स्टार प्रचारक असू शकतात 40, ते त्या ठिकाणी तुमच्या पक्षाचा निवडणुकीमध्ये प्रचार करतील. ओके. पक्ष कार्यालयासाठी सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन देखील भेटते. सो काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा. ओके. सो एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर असे काही विशेष अधिकार प्राप्त होतात. म्हणून प्रत्येक राष्ट्रीय पक्ष त्या ठिकाणी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करायचा प्रयत्न करतो. ओके. हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा. स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDF तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद. येस. नंतर आपण बघणार आहोत जे काही सरकारी कार्यक्रम आहेत ते आता ॲमेझॉन इंडियावर त्या ठिकाणी प्रसिद्ध केले जाणार आहे. यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि ॲमेझॉन इंडियानं एकमेकांसोबत करार केलेला आहे आणि या करारानुसार ॲमेझॉन इंडियाच्या विविध माध्यमातून भारतीय आशय प्रसारित केले जाणार आहेत. कुठले कुठले आशय आहेत जे ॲमेझॉन इंडियावरती रिलीज केले जाणार आहेत? आपल्या देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची काही भाषणं असतील, महत्त्वाचे शासकीय कार्यक्रम असतील, एखाद्या योजनेचं अनावरण असेल, एखाद्या संस्थेचा त्या ठिकाणी एखादा महोत्सव त्या ठिकाणी असेल, कुठलाही शासकीय कार्यक्रम त्याचं त्या ठिकाणी प्रसारण त्या ठिकाणी ॲमेझॉन इंडियावर केलं जाऊ शकतो. भारतीय संस्कृतीचा प्रचार करणारं एखादं साहित्य असेल, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया यांचं काही चित्रपट त्या ठिकाणी असतील, भारताचं संगीत असेल, हे सगळं त्या ठिकाणी ॲमेझॉन इंडियावर रिलीज केलं जाऊ शकतो. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं खालीपैकी कोणत्या कंपनीसोबत अशा प्रकारे प्रसारण करण्यासाठी करार केलेला आहे? तर ते आहे ॲमेझॉन इंडिया. ओके. ॲमेझॉन इंडियाची व्यासपट्टे कुठले आहेत? तर ॲमेझॉन प्राईम नावाचा OTT आहे, अलेक्सा आहे, म्युझिक आहे, ई-कॉमर्स आहे, म्हणजे ॲमेझॉन नावाची एक शॉपिंग वेबसाईट देखील आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही संस्कृतीला किंवा तुमच्या भारताचा प्रसार त्या ठिकाणी करू शकता. ओके. येस. नंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देशामध्ये सध्याला 30 मुख्यमंत्री आहेत. आता हे 30 मुख्यमंत्री कसे? तर भारतामध्ये 28 राज्य आहेत. सो 28 राज्यांचे 28 मुख्यमंत्री. भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, परंतु सध्याला 2च केंद्रशासित प्रदेशामध्ये मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहे. एक आहे दिल्ली आणि दुसरा आहे पॉंडिचेरी. सो 2 केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि 28 राज्यांचे 28 मुख्यमंत्री. सो भारतामध्ये सध्याला 30 मुख्यमंत्री आहेत. ह्या 30 मुख्यमंत्र्यांनी निवडणुकाच्या वेळेला जे काही आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं त्या प्रतिज्ञापत्रातील त्या ठिकाणी डॉक्युमेंट्सनुसार त्या ठिकाणी एका संस्थेनं एक अहवाल तयार केलाय. त्या अहवालानुसार देशामधल्या 30 पैकी 29 मुख्यमंत्री हे कोट्यधीश आहेत. कोट्यधीश म्हणजे काय? तर त्यांची संपत्ती किमान 1 कोटी आहे. याचा अर्थ एक कुठला तरी मुख्यमंत्री आहे ज्याची संपत्ती 1 कोटीपेक्षा कमी त्या ठिकाणी आहे. सो हेडिंगच फार महत्त्वाचं आहे. देशातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री हे कोट्यधीश आहेत. याचा अर्थ त्यांची संपत्ती किमान 1 कोटी रुपये आहे. सो सर्वात जास्त संपत्ती कोणाची आहे, सर्वात कमी कोणाची आहे आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी अशा संस्था कुठल्या आहे ज्यांना असा अहवाल तयार केलेला आहे? तर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेनं हा अहवाल तयार केलेला आहे. 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मुख्यमंत्र्यांनी निवडणूक काळात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेऊन त्या ठिकाणी ह्या 30 मुख्यमंत्र्यांची संपत्ती त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री हे कोट्याधीश आहेत. हे आपण सुरुवातीलाच बघितले. आयोग असा पण प्रश्न विचारू शकतो की असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म संस्थेनुसार देशातली कोट्याधीश असणाऱ्या मुख्यमंत्र्यांची संख्या किती आहे? 29 आहेतच. किती? 30. त्यातले 29 कोट्याधीश त्या ठिकाणी आहेत. जर सर्व 29 किंवा 30 मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती बघितली तर सरासरी संपत्ती आहे
33.96 कोटी. आपल्याकडे 33 कोटी देव आहे, ह्यांच्याकडे 33 कोटी संपत्ती आहे. सो प्रत्येक मुख्यमंत्र्यांकडं त्या ठिकाणी सरासरी जर बघितलं तर 33.96 कोटी इतकी संपत्ती त्या ठिकाणी आहे. नंतर गंभीर गुन्ह्यांचे खटले दाखल असलेले मुख्यमंत्री किती आहेत? 13. 30 पैकी 13 मुख्यमंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांचे खटले देखील त्या ठिकाणी दाखल आहेत. ओके, बघूयात आपण आता सर्वाधिक संपत्ती असणारे मुख्यमंत्री कुठले आहेत. ओके, जर तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? एकतर सर्वाधिक संपत्ती असणारे मुख्यमंत्री कुठले आहेत किंवा सर्वात कमी संपत्ती असणाऱ्या मुख्यमंत्री कुठले आहेत, आपण पहिल्यांदा ते बघूयात. सो सर्वाधिक संपत्ती असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये एक नंबरला आहेत जगनमोहन रेड्डी, त्याला आपण YSR रेड्डी असं देखील म्हणतो. सो जगनमोहन रेड्डी जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडं 1 नाही 2 नाही 100 नाही तर 510 कोटी रुपयांची संपत्ती त्या ठिकाणी आहे. सो आयोग हाच प्रश्न विचारू शकता की असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म संस्थेच्या अहवालानुसार सर्वाधिक संपत्ती असलेला मुख्यमंत्री कुठला आहे किंवा कोणत्या राज्याचा आहे? सो आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी. ओके, आता आपण बघूयात सर्वात कमी संपत्ती. सर्वात कमी संपत्ती कोणाची आहे तर त्या आहेत दीदी ममता बॅनर्जी जे आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री. त्या ठिकाणी सर्वात कमी संपत्ती असणाऱ्या मुख्यमंत्री आहेत, त्यांची संपत्ती आहे 15 लाख रुपये. याचा अर्थ आपल्याला एक मुख्यमंत्री सापडला जो कोट्याधीश नाहीये. याचा अर्थ 29 मुख्यमंत्री कोट्याधीश आहेत, त्यांची संपत्ती किती आहे? दीदींची 15 लाख आहे. जर 2 नंबरला बघितलं तर 1.2 कोटी आहे. याचा अर्थ दीदी वगळता सर्व मुख्यमंत्र्यांची संपत्ती ही किमान 1 कोटी आहे. पिनराई विजयन केरळचे आहेत, त्यांच्याकडे 1.2 कोटी आहे. सो बाकीचं पण मी त्या ठिकाणी दिलंय, फक्त तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे? जगनमोहन रेड्डी आणि ममता बॅनर्जी. पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे 163 कोटी, नवीन पटनायक ओडिशाचे 63 कोटी, ममता बॅनर्जी सर्वात कमी आहेत 15 लाख, पिनराई विजयन केरळचे आहेत 1.2 कोटी, मनोहर लाल हरियाणाचे 1.3 कोटी. आता हे सगळं मुख्यमंत्र्यांबद्दल झालं. आपले मुख्यमंत्री ऑब्विसली 29 मध्ये आहेत, याचा अर्थ आपल्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती किमान 1 कोटी रुपये आहे. सो बघूयात आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपत्ती किती आहे तर 11 कोटी रुपये इतकी त्यांची संपत्ती प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी दाखवलेली आहे. सो याचा अर्थ आपल्या मुख्यमंत्र्यांकडे पण बऱ्यापैकी संपत्ती त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ आपला मुख्यमंत्री सर्वात कमी संपत्ती असणारा नाही, याचा अर्थ तो 29 मध्ये त्या ठिकाणी आपला मुख्यमंत्री आहे. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. सो इथे एक आम्ही फोटोग्राफ्स टाकलेले आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळू शकतं. इथं आहेत बघा YS जगनमोहन रेड्डी 510 कोटी यांची संपत्ती आहे. पुअरेस्ट म्हणण्यापेक्षा सर्वात कमी संपत्ती आहे ममता बॅनर्जी यांच्याकडं, ज्यांच्याकडे 15 लाख रुपये त्या ठिकाणी संपत्ती आहे. सो हा फोटोग्राफ्स पण तुमच्या डोक्यामध्ये फिट करून ठेवा. जर आयोगाने विचारलंच की असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मनुसार सर्वाधिक संपत्ती कोणाची आहे किंवा सर्वात कमी संपत्ती असणारा मुख्यमंत्री कुठला आहे, 2-3 नंबरचे मला वाटत नाही विचारतील. रादर प्रश्न विचारला हा जाऊ शकतो की मुख्यमंत्र्यांची आपल्या महाराष्ट्र राज्यांचे किती आहेत. ओके, येस, आलं लक्षात. चलो, नंतर केशवानंद भारती खटल्याची 50शी त्या ठिकाणी झालेली आहे. केशवानंद भारती खटला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भारताच्या राज्यघटनेच्या मौलिक संरचनेसंदर्भातलं हे टॉपिक आहे. सो जो काही केशवानंद भारती ऐतिहासिक खटला झालेला आहे त्याच्या कंप्लिशन किंवा त्यांच्या निकाल ज्या दिवशी सांगितला त्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सो आयोग हा पण प्रश्न विचारू शकतो की केशवानंद भारती खटल्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत, कोणत्या दिवशी हा त्या ठिकाणी निकाल दिला. सो माहिती असू द्या, निकालाचा दिवस आहे 24 एप्रिल 1973. 24 एप्रिल पंचायत राज दिवस देखील म्हणून साजरा केला जातो. सो 24 एप्रिल 1973ला हा केशवानंद भारती खटल्याचा निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेला होता. बऱ्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी 1 बाय 1 बघणार आहोत. या घटनापीठातील न्यायाधीशांची संख्या किती होती, कारण हा केशवानंद भारती खटला जो आहे यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये कॉन्स्टिट्यूशनल बेंच त्या ठिकाणी बसवण्यात आलं होतं, कारण कॉन्स्टिट्यूशनला काही तरतुदीबद्दल आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता. सो या घटनापीठातील न्यायाधीशांची संख्या किती आहे तर आहे 13. आतापर्यंतचं हे सर्वात मोठं घटनापीठ आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं कधीच सुप्रीम कोर्टातले न्यायाधीश एकत्र बसलेले नव्हते. सो हे पण माहिती असू द्या. सो एकूण न्यायाधीशांची संख्या आहे 13. आतापर्यंतचं हे सर्वात मोठं घटनापीठ त्या ठिकाणी आहे. घटनापीठ म्हणजे 13 सदस्य असलेलं घटनापीठ कधीच आतापर्यंतच्या इतिहासात बसवण्यात आलेलं नव्हतं. या घटनापीठाचे अध्यक्ष पण तुम्हाला माहित पाहिजे. या घटनापीठाचे अध्यक्ष आहेत तत्कालीन सरन्यायाधीश SM सिकरी. हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की केशवानंद भारती खटल्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत,
तर त्यावेळेला जे घटनापीठ बसवण्यात आलं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते, तर तत्कालीन सरन्यायाधीश म्हणजे त्यावेळेचे सरन्यायाधीश SM सिकरी त्या ठिकाणी होते. नंतर आहे बघा, हे जे काही केशवानंद भारती आहेत त्यांची जी बाजू आहे ती कोणी मांडली. सो केशवानंद भारती यांची बाजू मांडणारे वकील आहेत ज्येष्ठ विधिज्ञ नानी पालखीवाला. ओके, नानी पालखीवाला यांनी केशवानंद भारती यांची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडली आणि एवढ्या ताकदीनं मांडली की सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी त्यांचा निर्णय मान्य करावा लागला. 7-6 अशा बहुमतानं त्या ठिकाणी निकाल दिला आणि केशवानंद भारती यांच्या बाजूने हा निकाल त्या ठिकाणी लागलेला होता. सो खंडपीठाचा निकाल किंवा घटनापीठाचा निकाल 7-6, 7 न्यायाधीशांनी मेजॉरिटीनं केशवानंद भारती यांचं म्हणणं मान्य केलं थोडक्यात, आणि 6 लोकांनी त्यांनी सांगितलं की आम्ही या मताशी सहमत नाही. सो एक मत इकडे तिकडे झालेलं आहे. सो 7-6 अशा मतानं केशवानंद भारती यांच्या बाजूने हा निकाल त्या ठिकाणी लागलेला होता. आणि खरंच म्हणजे संसदेची किंवा संविधानात्मक तरतुदींची कसोटी बघणारा हा त्या ठिकाणी केशवानंद भारती खटला आहे. भारताच्या ऐतिहासिक जी काही खटले आहेत त्या खटल्यामध्ये केशवानंद भारती खटल्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं जातं. सो हा खटला काय होता हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी डिटेलमध्ये सांगणार आहे. या खटल्यासाठी सलग 68 दिवस त्या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आला दोन्ही बाजूनं. बाकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आत्तापर्यंतच्या सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात एवढ्या दिवस सलग चाललेला हा पहिलाच खटला आहे. सो सर्वाधिक दिवस चाललेला हा खटला आहे, सलग पद्धतीने म्हणतोय. सलग 68 दिवस प्रत्यारोप आरोप त्या ठिकाणी होत होते आणि 68 दिवसानंतर 24 एप्रिल 1973ला सुप्रीम कोर्टानं याच्याबद्दल निर्णय दिला. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, 25 एप्रिल 1973ला हे जे काही SM सिकरी होते ते निवृत्त होणार होते. सो निवृत्त होण्याच्या एक दिवस अगोदर ह्यांनी आपला निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. सो हे निवृत्त होणार होते 25 एप्रिल 1973ला, पण त्यांनी एक दिवस अगोदर हा निर्णय दिला, कारण त्यांचं म्हणणं होतं की आपल्याला निर्णय द्यायचाच आहे, कारण एक महत्त्वाचा खटला माझ्या काळामध्ये निर्णय दिला गेला पाहिजे. ओके, येस. निकाल काय होता बघा, हा निकाल तुम्हाला माहीत आहे की निकाल म्हणजे काय, संसद संविधानामध्ये दुरुस्ती करू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संसद कायदा बनवते, संसदेनं निर्मिती केलेली आहे म्हणून संसदेला संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संसदेनं अशी संविधानामध्ये दुरुस्ती करत असताना संविधानाच्या मूलभूत संरचनेला धक्का लावू नये. बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बेसिक स्ट्रक्चरच्या सिद्धांताला हात लावायचा नाही. आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही पॉलिटिक्सचा खूप छान पद्धतीने अभ्यास केलाय, तुम्हाला माहीत आहे की काय प्रकार आहे बेसिक स्ट्रक्चर. ओके, सो संविधानामध्ये दुरुस्ती करत असताना त्या ठिकाणी संविधानाच्या मूलभूत संरचनेला धक्का लागणार नाही ह्याची काळजी घ्या, असा निर्णय देत केशवानंद भारती यांच्या बाजूने निकाल लागलेला होता. आता हा खटला नेमका काय, केशवानंद भारती जर माणूस बघितला तर एखाद्या मठाचा मठाधिपती होता. त्याला असं काय करावं लागलं ज्याच्या माध्यमातून हा खटला एवढा गाजला, तर एक रफ आयडिया सांगतो काय प्रकार आहे. तर हे जे केशवानंद भारती आहेत ते केरळमधलं कासारगोड नावाचं ठिकाण आहे, तिथं एडनीर नावाचे एक मठ आहे, त्या मठाचे मठाधिपती होते, म्हणजे त्या मठाचे प्रमुख होते. आणि केरळ राज्य सरकारनं एक महत्त्वाची गोष्ट केली, तो म्हणजे लँड रिफॉर्म्स कायदे केले. आपण त्याला जमीन सुधारणा कायदा म्हणतो. हा जमीन सुधारणा कायदा म्हणजे काय केलं जातं, एखाद्याकडे जर जास्त जमीन असेल तर ती जास्त जमीन काढून घेतली जाते आणि जी कमी जमीन व्यक्ती आहे, कमी जमीन धारण करणारा व्यक्ती आहे, त्याला ती जमीन त्या ठिकाणी दिली जाते. सो हा जमीन सुधारणा कायदा केरळ सरकारने केला. एक नाही तर 2 कायदे केले. आणि हे 2 कायदे केल्यानंतर त्या ठिकाणी ह्या केरळच्या मठाकडं फार मोठ्या प्रमाणात संपत्ती होती आणि केरळ सरकारने ह्यांच्या मठाची काही संपत्ती आहे किंवा जी काही जमीन आहे त्याच्यावर ताबा घेतला. आणि ताबा घेतल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आलं की भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 26 मध्ये जे काही धार्मिक संस्था आहेत त्यांना संपत्ती धारण करण्याचा, मालमत्ता धारण करण्याचा अधिकार दिलेला असताना देखील केरळ राज्य सरकारनं अशा प्रकारचा जमीन सुधारणा कायदा केलेला आहे आणि त्याच्या आधारावर आमच्या संपत्तीवर किंवा आमच्या मालमत्तेवर ताबा मिळवलेला आहे. आणि हे जी गोष्ट आहे केरळ राज्य सरकारची ती घटनाविरोधी आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. कारण कलम 26 मध्ये स्पष्टपणे तरतूद आहे. आपण कलम 26 मधल्या तरतुदी पण त्या ठिकाणी बघणार आहोत काय प्रकार आहे. सो कलम 26च्या तरतुदीच्या विरोधात त्या ठिकाणी केरळ सरकारनं काम केलेलं आहे आणि आम्ही त्या गोष्टीचा विरोध करतोय म्हणून आम्ही त्याकडे सुप्रीम कोर्टामध्ये आलो. कारण हे जी गोष्ट आहे ना त्या ठिकाणी केरळ सरकारने केलेले कायदे ते 9व्या परिशिष्टामध्ये केले होते
आणि नवव्या परिशिष्टामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या बाहेर आहेत। याचा अर्थ एखादी गोष्ट जर 9व्या परिशिष्टात टाकली तर त्या ठिकाणी न्यायिक पुनर्विलोकन करता येत नाही, परंतु संविधानाला किंवा संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला काही जरी करायचा अधिकार असला तरी त्या ठिकाणी मूलभूत संरचनेला भाग पडता येणार नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। आणि केरळ सरकारची भूमिका घटनाविरोधी आहे असं सांगून त्या ठिकाणी केशवानंद भारती यांनी कोर्टामध्ये केस फाईल केली आणि डिरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये केली होती। आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे खटला आला तेव्हा SM सिकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक घटनापीठ बसवण्यात आलं, कारण मुळातच तिने अपील केली की घटनाविरोधी आहे म्हणून कॉन्स्टिट्युशनल बेंच बसवण्यात आलं होतं। सो हे बेसिकली रफ आयडिया सांगितली। केरळ सरकारने केलेला जमीन सुधारणा कायदा, त्याच्यामुळे त्यांच्या मठांची जी काही संपत्ती होती त्या संपत्तीवर केरळ सरकारने ताबा घेतला आणि ही भूमिका घटनाविरोधी आहे म्हणून त्या ठिकाणी केशवानंद भारती विरोधात त्या ठिकाणी गेलेले होते। सो हे सगळं मी तुम्हाला तोंडी सांगितलं, आता आपण स्लाइडच्या माध्यमातून बघूया। ओके, सो खटला नेमका काय आहे तर याची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितलं। केरळ सरकारनं जमीन सुधारण्यासाठी केलेले 2 कायदे, या कायद्यानुसार सरकारला मठांची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार मिळाला, कारण जमीन सुधारणा म्हणजे काय, एखाद्याची जास्त जमीन असलेली काढून दुसऱ्याला त्या ठिकाणी देणं। ओके, 1973 केरळ सरकार विरुद्ध संत केशवानंद भारती प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले। 1973 मध्ये हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं। भारती यांचा युक्तिवाद काय होता बघा, म्हणजे त्यांनी काय सांगितलं की भारत सरकारनं संस्थांची मालमत्ता जप्त करण्यासाठी केलेले कायदे घटनाविरोधी आहेत। घटनेनं आम्हाला संपत्ती मालमत्ता धारण करण्याचे अधिकार दिले असताना केरळ सरकारनं असे 2 कायदे केलेत ज्या 2 कायद्यांच्या माध्यमातून आमची मालमत्ता जप्त करण्यात येते आणि ही भूमिकाच मुळात काय आहे, घटनाविरोधी आहे अशी स्पष्टपणे मागणी त्यांनी केलेली होती। बघा, आधार काय त्यांनी सांगितला, ही घटनाविरोधी आहे केरळ सरकारची भूमिका, ह्याच्यासाठी आधार काय घेतला बघा, तर आधार घेतला कलम 26 चा, भारताच्या मूलभूत हक्कामधलं कलम 26। काय आहे बघा कलम 26, प्रत्येक धार्मिक संप्रदायास किंवा त्यातील गटात खालील हक्क आहेत। कुठले कुठले हक्क आहेत बघा, धार्मिक किंवा धर्मदायी उद्देशाकरता संस्थांची स्थापना करून त्या स्वखर्चाने चालवणे। कोणत्याही धर्माच्या उद्देशाने तुम्ही एखादी संस्था स्थापन करू शकता आणि ती स्वखर्चाने चालवू शकता। दुसरी महत्त्वाची गोष्ट, धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था स्वतः पाहण्याचा हक्क। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ही जी काही आपल्या धार्मिक बाबींमध्ये व्यवहारांची व्यवस्था म्हणजे जे काही व्यवहार असतील त्या व्यवहारांची व्यवस्था स्वतः पाहण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे, कोणी त्यांना कंट्रोल करू शकत नाही। सगळ्यात तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे जंगम व स्थावर मालमत्ता स्वमालकीची असण्याचा। याच तरतुदीवरनं त्यांनी केरळ सरकारला विरोध त्या ठिकाणी केला होता की केरळ सरकारनं कायदा केलाय म्हणून ते आमची संपत्ती त्या ठिकाणी जप्त करतायत, परंतु भारतीय राज्यघटनेच्या कलम 26 मध्ये स्पष्टपणे सांगितले की एखादा जर धार्मिक संप्रदाय असेल, म्हणजे मठ आहे आमचा आणि मठ ही धार्मिक संप्रदायाची बाब आहे आणि या धार्मिक संप्रदायाला जंगम आणि स्थावर मालमत्ता स्वमालकीची असण्याचा, लक्षात ठेवा ही मालकी स्वतःची असण्याचा आणि ती संपादन करण्याचा अधिकार आहे। आणि हे कलम फार महत्त्वाचं आहे। केरळचे मठाधिपती केशवानंद भारती यांनी सांगितलं भारतीय राज्यघटनेच्या कलम 26 मध्ये आम्हाला त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे की जंगम आणि स्थावर मालमत्ता स्वमालकीची असू शकते आणि ती संपादन करण्याचा देखील अधिकार आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असताना आमच्या अधिकारावर गदा येते आणि ही भूमिका घटनाविरोधी आहे। कायद्यानुसार अशा मालमत्तेचं प्रशासन करण्याचा देखील हक्क आहे, आमची मालकीची असेल आणि आम्हाला प्रशासन करण्याचा, त्याचा ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचा पण अधिकार त्या ठिकाणी असेल असं त्यांनी भूमिका मांडलेली होती। ओके, येस, सो याच्यावर निर्णय देताना त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने शेवटी की संसद कायद्यानं त्या ठिकाणी संविधानामध्ये बदल करू शकते, परंतु संविधानाच्या मूलभूत संरचनेला त्यांना हात लावता येणार नाही। परंतु ही मूलभूत संरचना म्हणजे काय हे मात्र त्यांनी सांगितलं नाही। जेव्हा जेव्हा असे खटले गाजले, जेव्हा जेव्हा खटले पुढे आले, तेव्हा केशवानंद भारती खटल्याचा आधार घेऊन ही भारताची संविधानाची मूलभूत संरचना आहे असं प्रत्येक वेळेला सांगण्यात आलेलं होतं। ओके, येस, आता हे केशवानंद भारती कोण होते तर 6 सप्टेंबर 2020 म्हणजे 2-3 वर्षापूर्वी त्यांचं निधन त्या ठिकाणी झालेलं आहे। केरळमधील कासारगोड जिल्ह्याच्या एडनेर हिंदू मठाचे ते मठाधिपती त्या ठिकाणी होते। ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना काय प्रकार आहे। चलो, आता हे केशवानंद भारती खटला झाला, त्याला 50 वर्ष पूर्ण झालेत आणि ह्याची एक मेमरी म्हणून भारताच्या सुप्रीम कोर्टानं या केशवानंद भारती खटल्यावर एक विशेष वेब पेज तयार केलेला आहे। ओके, सो प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीपैकी कोणी
केशवानंद खटल्यावर आधारित एक विशेष वेब पेज तयार केले. इथं बघा दिसतंय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, द बेसिक स्ट्रक्चर जजमेंट. इथं दिसतंय बघा अ लँडमार्क इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन लॉ कम्प्लीट्स 50 इयर्स ऑन 20 एप्रिल 2023. याचा अर्थ 2023ला त्या ठिकाणी या घटनेला 150 वर्ष पूर्ण झालेत आणि त्याच्यासाठी एक सेपरेट त्या ठिकाणी वेब पेज तयार केले. तुम्हाला वेब पेज समजू शकतं, तुम्ही टेक्नॉलॉजिकल आहात, तुम्हाला माहीत आहे काय प्रकार आहे. सो सुप्रीम कोर्टानं अशा प्रकारचं वेब पेज तयार केले. ह्याचं निमित्त आपण बघितलं ऐतिहासिक केशवानंद भारती खटल्याचा 50वा वर्धापन दिन त्या ठिकाणी आहे. काय आहे ह्या वेब पेजवर, तर निकालातील राज्यघटनेतील मूलभूत तत्वे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रिन्सिपल्स काय होतं, प्रकरणाशी संबंधित सर्व साहित्य काय काय आहे आणि या खटल्यातील युक्तिवाद असतील, लेखी युक्तिवाद असतील, निकालाची माहिती. थोडक्यात हा खटला कसा चालला, ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं वर्डिक कसं दिलं, कुठले दावे प्रतिदावे करण्यात आले, हे सगळं डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटला किंवा वेब पेजला जाऊन व्हिजिट देऊ शकता. ओके. हॅलो एस्पिरंट्स, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. या व्हिडिओच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं ॲप जे आहे ते डाउनलोड करा. त्या डाउनलोडमध्ये स्टोअरला जा. स्टोअरमध्ये तुम्हाला बरेच कोर्सेस दिसतील आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला हवे असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही नाममात्र शुल्क म्हणजे 21 रुपयामध्ये उपलब्ध करू शकता. धन्यवाद. नंतर आहे आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये 1972 पासून जो काही सीमावाद होता तो सीमावाद आता त्या ठिकाणी संपलेला आहे. त्यामुळे आयोग प्रश्न विचारू शकतो की एप्रिल 2023 मध्ये खालीपैकी कोणत्या दोन राज्यांनी त्या ठिकाणी सीमावाद संपवण्यासाठी ऐतिहासिक करार केला, तर एक आहे आसाम आणि दुसरा आहे अरुणाचल प्रदेश. याच्यापूर्वी आसामनं मेघालय सोबत सीमावाद त्या ठिकाणी संपवलेला होता. सो आसाम थोडे इनिशिएटिव्ह घेते आपल्या शेजारच्या राज्यांसोबत सीमावाद सोडवण्यासाठी. हिमंता बिस्वा शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत आणि पेमा खांडू जे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी या करारावर सह्या केलेल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विशेष उपस्थितीमध्ये, इथं आम्ही त्या ठिकाणी फोटोग्राफ्स पण टाकले असतील बघा, इथं अमित शहा आहेत. अमित शहांच्या उपस्थितीमध्ये हेमंत बिस्वा शर्मा आणि पेमा खांडू यांनी त्या ठिकाणी या करारावर सह्या केलेल्या आहेत आणि हा बराच दिवस वाद त्या ठिकाणी सुरू होता. दोन राज्यांमध्ये वाद असलेल्या गावांची संख्या किती आहे, तर 130 गावं सीमेवर आहेत आणि ती गावं कोणाच्या हद्दीत येतील त्याच्यावरून वाद सुरू होते. ह्या 130 गावांची 23 गावांची जी काही सीमा आहे ती 800 किलोमीटर किंवा 804 किलोमीटर, काही वर्तमानपत्रामध्ये 804 किलोमीटर उल्लेख आहे, काही 800, पण ऑन अन ॲव्हरेज 800 किलोमीटर आपण म्हणू शकतो. 1972 पासून सीमावाद आहे आणि ह्या 130 गावांमधल्या 71 गावांविषयीच्या दाव्यावर एकमत झालेलं आहे. ह्याच्या अगोदर जुलै 2022 मध्ये नामसाई डिक्लेरेशन करण्यात आलं होतं आणि या नामसाई डिक्लेरेशननुसार 37 गावांची हद्द त्या ठिकाणी ठरवण्यात आली होती आणि आत्ता एप्रिल 2023 मध्ये जो वर्तमान करार करण्यात आला त्याच्यानुसार 34 गावांची हद्द त्या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे. सो 34 + 37 झाले 71. आता 123 मधले जर आपले 71 गेले तर आपले राहत आहेत त्या ठिकाणी 52. सो आता हे 52 जे आहेत त्या 52 मधल्या पण आहेत त्यांच्याबद्दल पुढे काही गोष्टी होणार आहेत. सो निर्णय काय झालेत बघा, आपण काय म्हटलं 71 गावं आहेत, या 71 गावांची हद्द फायनल झाली. आता हे 71 गावांची हद्द फायनल झाले म्हणजे काय, अरुणाचल प्रदेशमधलं एक गाव आसाममध्ये जाईल. ओके, अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये असलेलं एक गाव आसाम राज्यामध्ये त्या ठिकाणी जाईल. याचा अर्थ एक गावाची हद्द आसाममध्ये त्या ठिकाणी असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आसाममधील 60 गावं अरुणाचल प्रदेशमध्ये जातील. म्हणजे आसाममध्ये सध्या असलेली 60 गावं ही अरुणाचल प्रदेशमध्ये जातील आणि 10 गावं आसाममध्येच राहतील. ओके, याचा अर्थ 10 गावं ऑलरेडी आसाममध्ये राहतील, अरुणाचल प्रदेशमधलं एक गाव आसाममध्ये जाईल आणि आसाममधली 60 गावं अरुणाचल प्रदेशमध्ये जातील, असा निर्णय त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. उर्वरित 52 गावं, आता बघा हे कसं झालं, 123 गावं होती. ओके, असं आपण बघितलं 123 गावांचा वाद सुरू आहे. 123 गावांमधले 71 गावं गेले, राहिले किती 52. आता फक्त 52 गावं राहिलं. आता 52 गावांचं बघूयात काय झाले. 52 गावांपैकी 49 गावांची हद्द पुढील 6 महिन्यात निश्चित केली जाणार आहे. जशी ही 71 गावांची हद्द निश्चित केली तशी 52 पैकी 49 गावांची हद्द निश्चित केली जाणार आहे. आता राहिले 3. आता हे 3 गावं काय, ही 3 गावं हवाई दलाच्या सराव क्षेत्रात येतात, त्याच्यामुळे त्याचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे.
ह्यांचं म्हणणं काय आहे, हे हवाई दलाच्या क्षेत्रात येतात, इथं बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात सराव होत असतात, यांना पुनर्वसन करूया. हे न आंध्र प्रदेश न अरुणाचल प्रदेशमध्ये न त्यांना आसाममध्ये टाकायचं, त्यांचं नव्यानं पुनर्वसन करायचं. म्हणजे ही जी काही 3 गावं आहेत, ह्या 3 गावांना दुसरीकडं पुनर्वसन करायचं, त्याचं रिहॅबिटेशन करायचं. सो बेसिकली फार टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. फक्त एवढंच लक्षात ठेवा, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 1972 पासून सीमावाद होता, तो कुठेतरी आता थांबलेला आहे. 71 गावांची सीमेची हद्द त्या ठिकाणी फायनल झालेली आहे. एक गाव अरुणाचल प्रदेशमधून आसाममध्ये जाईल, 10 गावं आसाममध्येच राहतील आणि आसाममधली 60 गावं अरुणाचल प्रदेशमध्ये जाणार आहेत. ओके, आणि ह्यासाठी जुलैपासून ही सगळी प्रोसिजर सुरू आहे. अरुणाचल प्रदेश पूर्वी नेफा म्हणून देखील ओळखलं जात होतं. 1972 मध्ये त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा दिला. 1987 मध्ये त्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला. याचा अर्थ पूर्वी ते केंद्रशासित प्रदेश होतं, नंतर त्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला होता. ओके, हे सगळं झाल्यानंतर आपण आता क्विक रिव्हिजन करणार आहोत. ओके, क्विक रिव्हिजनमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे, त्याच्यामध्ये आपण परत एकदा बघूयात आपण पाठीमागच्या अर्धा पाऊण तासामध्ये नक्की काय काय शिकलेलो आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं 3 पक्षांचा राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतलाय, एनसीपी, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. त्याच वेळेला एका पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिलेला आहे, आम आदमी पक्ष. 26 नोव्हेंबरला स्थापना आहे. अरविंद केजरीवाल त्याचे संस्थापक आहेत. झाडू त्याचं पक्षचिन्ह त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी दिल्ली आणि पंजाब आणि जी गोवा आणि गुजरात असं लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे काय लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाहीये. सध्याला 6 पक्ष आहेत ज्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. कसं लक्षात ठेवायचं आहे मी तुम्हाला सांगितलंय, जोडीनं लक्षात ठेवायचं आहे. बीजेपी आणि काँग्रेस लक्षात ठेवा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि समाजवादी पार्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एनपीपी आणि एपीपी लक्षात ठेवायचं आहे. ओके, नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा द्यायचा असेल तर कुठले निकष त्या ठिकाणी आहेत. ओके, लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये 4 किंवा अधिक राज्यांमध्ये 6% मतं पडली पाहिजे, प्लस लोकसभेच्या 4 जागा असल्या पाहिजेत. ओके, किमान 2% जागा पाहिजे आणि लोकसभेवर 3 राज्यातून उमेदवार निवडून आले पाहिजे. 4 राज्यामध्ये राज्यपक्ष म्हणून दर्जा पाहिजे. ओके, नंतर ज्यांना असा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो त्यांना एक राखीव असलेलं निवडणूक चिन्ह मिळतं. प्रचारासाठी टी व्हीवरती आणि रेडिओवरती सेपरेट वेळ त्या ठिकाणी म्हणते. अपडेटेड वोटर लिस्ट मिळते. त्या ठिकाणी पक्ष कार्यालयासाठी स्वस्त दरामध्ये जमीन देखील त्या ठिकाणी मिळत असते. नंतर जे काही गव्हर्नमेंट प्रोग्राम आहेत ते ॲमेझॉन इंडियावरती दाखवले जाणार आहेत. त्याच्यामध्ये भारताची संस्कृती असेल, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचे चित्रपट असतील, भाषणं असतील, हे सगळं त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. नंतर असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म संस्थेच्या अहवालानुसार देशामध्ये जे काही 30 मुख्यमंत्री आहेत त्या 30 पैकी 29 मुख्यमंत्री हे कोट्यधीश आहेत. सर्वाधिक संपत्ती आहे जगनमोहन रेड्डी यांची, आंध्र प्रदेश यांची 510 कोटी आहे. सर्वात कमी संपत्ती त्या ठिकाणी आहे पश्चिम बंगाल यांची 15 लाख रुपये आहे. एकनाथ शिंदे यांची 11 कोटी रुपये आहे. ओके, हा फोटोग्राफ्स लक्षात ठेवा, तुम्हाला चांगला आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या ठिकाणी. नंतर केशवानंद भारती खटला जो आहे त्या भारती खटल्याला त्या ठिकाणी 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. ओके, 24 एप्रिल 1973ला हा निकाल दिलेला आहे. याचा अर्थ 24 एप्रिल 2023ला काय झालेलं आहे, 50 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे आयोग असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुम्ही म्हणाल की सरांनी तर शिकवलंच नव्हतं. याचा अर्थ लक्षात ठेवा, 1973ला निकालाचा दिवस आहे, याच्या नंतर 50 वर्षांनी म्हणजे 24 एप्रिल 2023ला त्या ठिकाणी 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. काय खटला आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ओके, 13 न्यायाधीश होते. SM सिकरी घटनापीठाचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते. नानी पालखीवाला यांनी त्याची बाजू मांडली होती. 7-6 अशा बहुमताने निकाल त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. बेसिक स्ट्रक्चर जे आहे त्याला हात लावता येणार नाही असं सांगितलं होतं. ओके, केरळ सरकारनं 2 कायदे केले होते. ते कायदे घटनाविरुद्ध आहेत म्हणून केशवानंद भारती यांनी अपील त्या ठिकाणी केलं होतं. त्यासाठी कलम 26 मधली तरतूद सांगितली, कारण प्रत्येक धार्मिक संप्रदायाला जंगम आणि स्थावर मालमत्ता धारण करण्याचा, ती बाळगण्याचा आणि त्याचं प्रशासन करण्याचा अधिकार आहे असं सांगण्यात आलं होतं. ओके, 6 सप्टेंबर 2020 मध्ये त्यांचं निधन झालं. याच केशवानंद भारती खटल्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यात म्हणून वेब पेज सुप्रीम कोर्टानं तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये या सर्व माहिती जी आहेत, खटला नक्की कसा सुरू झाला, काय सुरू झाला, सगळे डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. नंतर ईशान्येतली 2 राज्य आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यामधला सीमावाद फायनली संपलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत 2 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या करारावर सह्या केलेल्या आहेत. 130 गावांमधले 71 गावांचा वाद सध्याला सुटलेला आहे. ओके, सो 71 गावांमधली जी एक गाव आहे ते आसाममध्ये जाणार आहे. अरुणाचल प्रदेशमधलं एक गाव, 60 गावं अरुणाचल प्रदेशमध्ये येणार आहेत आणि 10 गावं आसाममध्येच त्या ठिकाणी राहणार आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.